बिर्याणी बाय कवानीचं सर्वस्व नाद करते काय यालाच लागते बिर्याणी बाय कवानी। तर नमस्कार मंडळी, मी मस्त मसाला सफर आज तुमच्यासाठी घेऊन आलोय आपला पहिला फूड ब्लॉग, जो की होणार आहे एका बिर्याणीवरती। ती कोल्हापुरात एवढी अशी फेमस नाही आहे, पण क्वालिटी एक नंबर आहे, विषय हार्ड आहे ती बिर्याणी। आणि ह्या अगोदर पण आपण भरपूर फूड ब्लॉग्स बनवलेले आहेत आणि ते म्हणजे शॉर्ट फॉर्म्स मध्ये असायचे। आणि आता आपण मोठा लॉंग व्हिडिओ बनवणार आहे आणि हा आपला पहिलाच म्हणजे तसा व्हिडिओ असणार आहे जो आपण मोठा व्हिडिओ बनवणार आहे। जसं तुमचा प्रतिसाद, जसं तुमचं प्रेम आपल्या शॉर्ट्सला वगैरे मिळते, तसं या व्हिडिओला सुद्धा मिळेल मी अपेक्षा करतो। ह्या व्लॉगची सुरुवात करूया आपण। तर आज आपण आलोय बिर्याणी बाय कवानी मध्ये। हे आउटलेट दुसऱ्या कोणाचं नाही आहे, हे आपल्या मित्राचं आहे, जवळच्या मित्राचं शुभ्याचं। शुभ्या की भावा, तर आपल्या हे म्हणजे फूड ब्लॉग थ्रू जे आपले बघणारे ऑडियन्स आहेत त्यांना तू काय म्हणजे तुझं इंट्रोडक्शन दे, तुझं नाव। मी शुभम वेदांते, आपला कवानी। तर आता आपली बिर्याणी तयार आहे, काय बनवणार आहेस? आपली बिर्याणी आता तयार आहे। आणि हे बिर्याणीच आपला आउटलेट चालू करून किती दिवस झाले? आपल्याला एक 7-8 महिने झाली। बिर्याणी तू कसं स्वतःच बनवतोयस की कोण असं म्हणजे कुक वगैरे? नाही, स्वतःच करतोय। तसा आपला भाऊ हा IT मध्ये इंजिनियर आहे, कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे आणि आज त्यानं स्वतःच एक बिर्याणीचं आउटलेट चालू केलंय। तर आता आपली बिर्याणी आलेली आहे आणि कधी एकदा खाईन असं झाले, कारण का माहिती आहे का, आपण रिअली खरं सांगायचं तर ह्या बिर्याणीचा फॅन बॉय आहे। असे कोल्हापुरातली म्हणजे खूपच कमी ठिकाण आहेत जिथं आपण बिर्याणी खावतोय आणि आपल्याला तिथलं खरोखर मनापासून बिर्याणी आवडत्या। त्यातलं हे एक ठिकाण आहे बिर्याणी बाय कवानी। खरोखर इथली बिर्याणी आता टेस्ट करून बघूया आपण। ही एक फुल बिर्याणी घेतली आम्ही, कॅमेरामॅनचा पाठीमाग आहे त्यासाठी एक फुल बिर्याणी रिझर्व आहे। तुला किती पाहिजे रे? एक पाहिजे का दोन पाहिजे? एक हाफ मध्ये विषय करणार तुझा? अरे बिर्याणी खायला जर येणार असला तर अशी माणसं घेऊन यायची की नाही, म्हणजे ती खाणारे आहेत, आवडीने खाणारी माणसं पाहिजेत, जसं आपण खातोय। हा इथं कांदा आहे, वरती बिरिस्ता टाकल्यात, लिंबू आहे, इकडे कांदा आहे आणि ह्यो चमचा आणि ह्यो रस्सा। पहिला परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन। रस्सा पिऊन बघूया। खरंच नाद खोळा आहे, जरा असं गरम पाहिलं होता, पण असू दे, जरा धावपळीत न होते, थोडंसं गार आहे। आता आपण बिर्याणी टेस्ट करूया। बघून वास या लागलाय, कधी एकदा खाईन असं झाले। अरे काय फोडं दिलेस का नाहीच मर्दा? पुढं गावीनात हा गावलाय मोठा आहे। अजून एक गावला। हा तर फक्त ट्रेलर आहे, ही असली 2 भांडं पाहिजेत मला, तेव्हा असं माझं मन तृप्त होते बाबा की बिर्याणी खाल्ल्यासारखं वाटते। बिर्याणी कोण बघा, जास्त वेट करायचं नाही आपल्याला, कधी एकदा बिर्याणी खाईन असं झाले मला। खरंच एक नंबर आहे, विशाळ। बिर्याणीचा जो राईस आहे की नाही, त्या प्रत्येक राईस मध्ये जो मसाला वापरलाय त्याची चव एकदम उतरल्या आणि चिकन मध्ये पण आजपर्यंत चिकन मध्ये मसाला उतरलाय। मेन बिर्याणी मध्ये विषय काय असते म्हणजे चिकन कसं म्हणजे शिजले, फ्राय झालाय, भात कसा शिजलाय, हेच विषय असते आणि एकदम परफेक्ट आहे। असं तुम्ही कुठे डाऊट करू शकत नाही की बाबा इथं हे जरा कमी आहे, हे ते, पण प्रत्येकाची चव वेगवेगळी असते, त्यानुसार ठीक आहे, पण मला आवडतं, विषय हार्ड आहे। जर तुम्हाला बिर्याणी बाय कवानीला व्हिजिट करायचं असेल तर कुठे यायचं माहिती आहे का? बाल कल्याण संकुलच्या समोर, नंगीवाली तालमीच्या शेजारी, पाण्याचा खजिना, कोल्हापूर। तर तू बिर्याणी म्हणजे कसं बनवतोस, म्हणजे रेग्युलर कंटिन्यू बनवत असतेस की एक टायमिंग? आपलं टायमिंग कसं फुल डे असते। सकाळची आपली बिर्याणी 12 वाजेपर्यंत तयार होते, ती 3-4 पर्यंत आपली संपते, मग संध्याकाळी आपली परत फ्रेश बिर्याणी असते। म्हणजे कायम जरी आलं तरी फ्रेश खायला मिळणार, म्हणजे असं काय बाकीकडे कसं सर्व्हिस ढीगभर मोठं पातेलं वरून तयार करून ठेवतात आणि सकाळचं संध्याकाळी बसतं, तसं करून चालत नाही आपल्याला।